गीतेमध्ये एक श्लोक आहे. गीतेमध्ये भगवान परमात्मा लिहितात, पद्म पत्रम मिवांमसा म्हणजे काय? कमळ कुठं जन्माला येतं? कोण म्हटलं डोंगरावर? कमळ जन्माला कुठं येतं? पाण्यात. आणि त्या पाण्यात जन्माला आलेलं कमळ जन्म कुठं झाला? चिखलामध्ये आणि पाण्यामध्ये. पण त्या कमळाच्या पाकळीवरती जर तुम्ही पाणी टाकलं, लवलेश लागू देत. तसं भगवान परमात्मा लिहितात, अर्जुना माणसाने या संसाररूपी पाण्यात जन्माला यावं, या पाण्याचा लवलेश लागू नये. एकनाथ महाराज लिहितात, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती. पक्षी आपल्या अंगणामध्ये येतात कशा करता? हरिपाठा करता, काकड्या करता नाही, दाणे वेचतात. आणि दाणे वेचून झाल्यानंतर ते उडून जातात. तैसे असावी संसारी. माणसाने त्याप्रमाणे संसारामध्ये राहावं. विठ्ठल मी ती ज्ञानेश्वरी भावकथा करत असतो, त्याच्यामध्ये एक छोटासा दृष्टांत लक्षपूर्वक ऐका. विठ्ठल विठ्ठल तेवढं एक दृष्टांत ऐका, आपल्या एकदम फिट लक्षात बसेल. या पहिला पाऊस पडला, आज पहिलाच पाऊस आहे ना. पहिला पाऊस पडला काही लहान लहान मुलं एक खेळ खेळतात अंगणामध्ये. कोणता? पायाचा खोपा बनवायचा, काडक्यांचं कंपाऊंड बनवायचं, 2 खडे टाकले का नवरा बायको, बारीक बारीक खडे टाकले की त्यांची ती मुलं. त्या मुली एवढ्या रंगून जातात त्या अंगणामध्ये, त्या खेळामध्ये, त्या घरामध्ये. दुपार होते, दुपारची संध्याकाळ होते, संध्याकाळची रात्र होते. आई बाहेर येते, बाळा चल आता घरामध्ये अंधार पडला. आणि मग लक्षात येतं ज्याच्यामध्ये रंगलो ते काय आहेत? खोट आहेत. दिवसभर ज्याच्यामध्ये रंगलो ते काय आहेत? खोट आहेत. मग ज्या हाताने घर बनवलं, ज्या पायाने घर बनवलं, त्या घराला लात मारते. कोणत्या घरात जाते? खऱ्या घरामध्ये. हे कोणाचं सांगतो मी? तुम्ही अजून अंगणामध्येच आहे का? आपलंही तसंच आहे. आपण या संसाररूपी अंगणामध्ये आलो, घरं आपणच बांधली, गाड्या कोणी घेतल्या? आपणच घेतल्या. लग्न कोणी केलं? आपणच केलं. परिवार कोणी वाढवला? आपणच वाढवला. जमिनी कोणी वाढवल्या? आपणच वाढवल्या. बांध कोणी कोरले? ते बी आपणच का? हे सगळं आपण केलं. पण ज्या वेळेला आपला बाप, ज्या वेळेला आपली आई हाक मारते, त्यावेळेला सगळ्यांना लाट मारावी लागते आणि खऱ्या घराकडे जावं लागतं. म्हणून या संसारामध्ये आलेल्या जीव हा अज्ञानामध्ये जीव निघून जातो. मग जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत अवतरित होतात आणि असा उपदेश करतात, या चिखलातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. त्या भागवतामध्ये गोकर्ण ज्यावेळेला आपल्या बापाला म्हणजे आत्मदेवाला उपदेश करतो ना, एक दृष्टांत सांगतो. बाबा, हंसाचा थवा पाणी प्यायला नदीवरती जातो आणि पाणी पिता पिता त्या हंसाच्या थव्यामध्ये एक पिल्लू राहतं. हंस उडून जातात, पण ते पिल्लू पाय घसरतं, चिखलामध्ये पडतं. हंसाचा रंग कोणता? गुलाबी. हंसाचा रंग कोणता? सफेद. आणि मग चिखलामध्ये पडल्यानंतर पांढरा शुभ्र असलेला हंसाचा पिल्लू कसं झालं? चिखल कसा असतो? काळा. आणि मग ते पांढरं शुभ्र पिल्लू कसं झालं? काळं झालं. आणि तेवढ्यामध्ये कावळ्याचा थवा आला. मग त्या कावळ्यांना दया आली, त्या पिल्लाला बाजूला काढलं. त्या पिल्लाने विचार केला, मी काळा आणि हे कावळे काळे, आणि राहू लागलं त्यांच्यामध्येच. कोणामध्ये? कोण? हंसाचं पिल्लू कोणामध्ये राहू लागलं? बरेच दिवस राहिलं. आकाश मार्गाने हंसाचा थवा चालला होता, त्याच्यातलं एकाचं लक्ष गेलं, अरे आपल्या जातीचं ह्या जातीत काय करतं? हे तेव्हापासून बरं का. एकाच्या लक्षात आलं, त्यांनी खाली भरारी मारली, त्या पिल्लाची मान पकडली, वरती घेऊन गेला, पाण्याचं सरोवर बघितलं आणि त्याच्यामध्ये त्याला टाकलं. पाण्यामध्ये टाकल्या त्याच्या अंगाला लागलेला चिखल निघून गेला. त्याची मान पकडली बाहेर काढलं. गाढवा, एवढ्या दिवस कावळ्यांमध्ये राहिला, तू कावळा नाही. एवढ्या दिवस तू कावळ्यांमध्ये राहिला, तू कावळा. हे कोणाचं सांगतो? अजूनही नदीतच आहे का?
तसं भगवान परमात्म्याचा असलेला आपण सुखरूप अंश या चिखलरूपी संसारामध्ये पडलो. मायेचा चिखल लागला, संसाराचा चिखल लागला, पण संतरूपी हंस येतो, आपली मान पकडतो, संत वचनाचा साबण लावतो, या सत्संगाच्या सरोवरामध्ये त्याला घालतो, टाकतो. संत वचनाचा, शास्त्रवचनाचा साबण लावून त्याला घासतो. घासून घासून ज्या वेळेला तो मायेचा चिखल, संसाराचा चिखल निघून जातो, अज्ञानाचा चिखल निघून जातो, आणि मग त्याला सांगतो गाढवा, एवढ्या दिवस तू दुःख भोगत होता ना, तू दुःख भोगण्याचा अधिकारी नाही, तू सुख भोगण्याचा अधिकारी आहे. विठ्ठल विठ्ठल तुका म्हणे बिंब छाया, तुका म्हणे बिंब छाया, तुका म्हणे बिंब छाया, तुका म्हणे बिंब छाया, तुका म्हणे बिंब छाया. ताई पावलो विलया, ताई पावलो विलया, ऐसे तुम्हाला रे, ऐसे तुम्हाला रे, ताई पावलो
शेवटचं चरण अति महत्त्वाचं आहेत म्हणून विठोबा रुपये भजन थांबवलं. सर्व अभंगाचा सारांश आपल्याला शेवटच्या चरणामध्ये सापडेल. जरी दृष्टांत असला पण एक सिद्धांत अति महत्त्वाचा जडलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे बिंब छाया आणि ठाई पावली विलया. या चरणाचा अर्थ असा आहे, तुकाराम महाराज म्हणतात आपण सकाळी उठल्यानंतर पहिलं काय करतो, आंघोळ करतो आणि कशासमोर जातो, आरशासमोर. आरशामध्ये काय दिसतं आपल्याला, आपलं प्रतिबिंब दिसतं. तुकाराम महाराज म्हणतात आरशासमोर ज्यावेळेला आपण जातो आपलं प्रतिबिंब आरशामध्ये दिसतं. तुकाराम महाराज म्हणतात आरसा फुटल्यानंतर आरशातलं प्रतिबिंब जातं कुठं, कुठं जातं, कुठं जातं, फुटून जातं, फुटून नाही जात. तुकाराम महाराज म्हणतात आरशातलं जे प्रतिबिंब राहतात ना, ज्याच्यापासून ते प्रतिबिंब तयार झालेलं असतं बिंब, ते प्रतिबिंब त्या बिंबामध्ये विलीन होतं. तैसे तुम्हा झाले, त्याप्रमाणे आपण भगवान परमात्म्याचे प्रतिबिंब आहेत, भगवान परमात्मा बिंब आहेत. आणि ज्या वेळेला आपला मृत्यू होतो त्यावेळेला आपण असलेले प्रतिबिंब, मूळ भगवान परमात्मा असलेला बिंब, हे प्रतिबिंब मृत्यूनंतर त्या बिंबामध्ये जाऊन मिळतात. तुकाराम महाराज म्हणतात तैसे तुम्हा झाली, एक एकी समावले विठोबा रखुमाई.